सध्या चाकण एमआयडीसी मध्ये औद्योगिकरणाचा जास्त प्रमाणावरती औद्योगिकरण वाढल्या कारणाने या ठिकाणी चाकण आणि चाकण परिसरातील जे गाव आहेत त्या गावांचा जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणावरती संकलित होतो आणि तो जो पूर्णपणे जो कचरा आहे तो या चाकण शहराच्या अगदी लगत असणाऱ्या खराबवाडी गावच्या हद्दीत जी खाण आहे त्या ठिकाणी तो कचरा संकलित करून टाकला जातो. या या कचऱ्याच्या संदर्भात वेळोवेळी सामाजिक संस्था असतील, काही राजकीय नेते असतील यांनी वेळोवेळी यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवला की हा कचरा डेपो आहे, हा शिफ्ट करा किंवा हा कचरा डेपो आहे हा इथून साईटला न्या. तरी याच्यावरती कोणत्या प्रकारची या आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही. आपण आता बघू शकता इथं मोठ्या प्रमाणावरती जो आहे कचरा पेटलेला आहे आणि तो कचरा जो आहे त्या कचऱ्याचा पूर्णपणे जो धूर आहे तो या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेला आहे. यामुळे यामुळे लहान मुले असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांच्या श्वसनाचे मोठे आजार होऊ शकतात किंवा यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या धोक्याच्या अनुषंगाने या या अगोदर या स्थानिक नागरिकांनी असतील किंवा परिसरातील बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी असतील मोठे मोठे आंदोलन केले. या ठिकाणचा जो कचरा डेपो हा बंद करण्याचाही प्रयत्न केला. याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी वेळोवेळी मागणी केली, पण याच्यावरती कोणत्या प्रकारची सरकारी यंत्रणा असेल, राजकीय लोकप्रतिनिधी असतील याच्यावरती कोणताही निर्णय घ्यायला तयार नाहीत. यामुळे या ठिकाणी जर भविष्यात मोठे काही साथीचे रोग पसरले किंवा काही स्थानिक नागरिकांना काही जर मोठ्या प्रमाणावरती रोगराईचे प्रमाण पसरले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. खरं पाहिलं तर खराबवाडी गायरानामध्ये त्या ठिकाणी खाणीमध्ये आपल्या चाकण नगर परिषदचा, त्याचप्रमाणे खराबवाडी ग्रामपंचायत असेल किंवा वाकी ग्रामपंचायत असेल आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायत अशा 3-4 गावांचा आणि एक चाकण नगर परिषद मिळून असा त्या ठिकाणी कचरा टाकला जातो. आणि खरं पाहिलं तर चाकण नगर परिषद प्रशासन, मी स्वतः पाहिले की त्या ठिकाणी त्या कचऱ्याचं विलगीकरण करून त्या ठिकाणी जो कचरा समजा प्लॅस्टिक असेल ते प्लॅस्टिकचं विलगीकरण करून तो कुणाला त्या ठिकाणी कच्चा माल म्हणून त्या ठिकाणी पुरवला जातो. ज्यांना पाहिजे त्यांना पुरवला जातो आणि काही राहिलेला कचरा असेल तो आम्ही त्या ठिकाणी त्या खाणीमध्ये डंप करतो. खरं पाहिलं तर ही मोठी समस्या आहे जागेची. जागेची समस्या जर आपल्याला कचरा विलगीकरण किंवा कचरा विघटीकरण करण्यासाठी प्रकल्पासाठी आपल्याला जागा मिळाली हा प्रश्न मार्गी लागू शकतो. तसंच इथून मागच्या काळामध्येही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्याचप्रमाणे NGTनं त्या ठिकाणी चाकण नगर परिषदला आणि आजूबाजूच्या जे गावं जे कचऱ्याच्या समस्या ज्यांच्यापासून निर्माण होतात किंवा दुर्गंधी होती किंवा दूर अशा प्रकारचे येऊन लोकांना श्वसनाचे त्रास होतात अशा विषयावरती तक्रारी आल्यानंतर जी दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना नोटीस दिलेल्या आहेत, कारवाईचे त्या ठिकाणी संकेतही दिलेले आहेत आणि पुढील काळामध्ये त्यांना कारणे पण नोटीसही दिलेली आहे. त्याच्यातून आम्हाला समाधान नाही झालं तर पुढील कारवाई त्यांच्यावर होणार आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काळातही तसं पाहिलं तर आपण स्वतः एक नागरिक म्हणून प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आपण म्हणतो की एका घरामध्ये एखादी स्त्री साक्षर झाली तर पूर्ण घराचा उद्धार होतो. तसंच त्या घरातील स्त्रीनं जर कचरा विलगीकरण करून ओला कचरा सुका कचरा वेगळा काढला आणि तो कचरा शासनाच्या घंटागाडीमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी दिला तर मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. चांगल्या प्रकारे एक त्या ठिकाणी कचऱ्याची समस्या मार्गी लागू शकते. या संदर्भात पुढे काही जागेची मागणी वगैरे काय आपण केलेली? नक्कीच आपण चाकण MIDC मध्ये त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण चाकण नगर परिषद आणि आजूबाजूची जी गावं आहेत ज्यांना कचरा प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न आहे त्यासाठी आपण जागेची मागणी उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी यांच्याकडे केलेला आहे. मागील काळातही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी बैठका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आदेशही दिले होते आणि त्या अनुषंगाने तशा प्रकारच्या हालचाली झालेल्या आपल्याला दिसतील असं मला वाटतं. 6 महिन्यापूर्वी कचऱ्याचं या ठिकाणी जो वास येत होता आणि पाणी दूषित झालं होतं त्या संदर्भामध्ये चाकण नगर परिषदला वेळोवेळी पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की इथला कचरा बंद करावा. परंतु नगर परिषदेने त्यावेळेस सुद्धा अशी टोलाटोली करीत पुढे विषय नेला. परंतु आम्ही त्यावेळेस सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, बिरजवडी ग्रामस्थ असतील, WMIDC कामगार वर्ग असेल, वाघजाईनगर ग्रामस्थ असतील, सर्वांनी मिळून या ठिकाणी की इथला कचरा बंद करावा म्हणून नगर परिषदेला सूचना केली होती, वजा विनंती केली होती. परंतु नगर परिषदेने त्यावेळेस देखील प्रशासनाबरोबर बैठक करून या ठिकाणी प्रांत साहेब आले होते, तहसीलदार साहेब आले होते, चाकण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी होते, चाकण नगर परिषद होती. सर्व समक्ष असं ठरलं होतं की 6 महिन्यात हा कचरा बंद करण्यात येईल, 6 महिने आम्हाला मुदत द्यावी. परंतु चाकण नगर परिषदेने आपला कोणताही शब्द पाळला नाही.
तरी चाकण नगर परिषदेला विनंती करतो की आपण आपला शब्द पाळावा आणि या ठिकाणचा कचरा डेपो आपण बंद करून आमच्या सर्व ग्रामस्थांचं, बिरदवडी ग्रामस्थ असतील, वाघजाईनगर असेल, चाकणचा जित्रायमाळा असेल, दावडमाळा असेल, WMDC असेल, सर्वांचं आरोग्याला जो त्रास होतोय, हानिकारक त्रास होतोय, 1 महिना आला कचऱ्याचा धूर येतोय, ते पेटलेला आहे, तो थांबलेला नाही, तरी याच्यावर चाकण नगर परिषदेने कारवाई करून ताबडतोब या ठिकाणचा धूर किंवा कचरा डेपो बंद करावा अशी मी विनंती करतो.